हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय एम ऋषिकेश होते. आपण HCV सिरीज स्टार्ट केलेली आहे. त्याच्यामधल्या SHM या महत्त्वाच्या चॅप्टरवरती आपण सध्या पोहोचलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा फक्त 5 क्वेश्चन्स पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ह 2चे. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 पासून 15 चेक करणार आहोत. परत एकदा रिमाइंडर, तुम्ही जर हे क्वेश्चन स्वतःहून अगोदर ट्रायआउट केले नसतील तर प्लीज हा व्हिडिओ पाहू नका. अगोदर स्वतः अटेम्प्ट करा आणि मगच व्हिडिओज पहा, सो दॅट तुमचे डाऊट्स या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ठीक आहे. सिम्पली व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला याचा जास्त आउटपुट मिळणार नाही आहे. ठीक आहे. तुम्ही जर माझ्या अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील या सिरीजमधले तर डेफिनेटली चेकआउट करा, कारण तेही खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह मी बनवलेले आहेत. सो आपण स्टार्ट करूयात क्वेश्चन नंबर 11 ऑफ ऑब्जेक्टिव्ह 2 SHM. ठीक आहे. बघा लगेच. क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. अ पार्टिकल मूव्स इन द XY प्लेन अकॉर्डिंग टू द इक्वेशन r वेक्टर इक्वल टू I कॅप प्लस 2j कॅप इंटू a cos ओमेगा t. द मोशन ऑफ द पार्टिकल इज. ही मोशन कशी आहे असं विचारलंय. A आणि B मध्ये त्याचा पाथ विचारलाय. विल इट बी अ स्ट्रेट लाईन ऑर एन इलिप्स. आणि C आणि D मध्ये त्याचा टाईप विचारलाय. पिरियॉडिक असेल का आणि सिम्पल हार्मोनिक असेल का. विसरू नका, ऑब्जेक्टिव्ह 2 मध्ये मल्टिपल करेक्ट ऑप्शन्स असू शकतात, है ना. सिंगल करेक्ट नाही येथे. इट कुड बी मल्टिपल करेक्ट ऑल्सो. सो सगळे ऑप्शन्स आपल्याला चेकआउट करावे लागतील. आपल्याला दिलेलं इक्वेशन आपण अगोदर लिहून घेऊयात. वेक्टर r इज इक्वल टू I कॅप प्लस 2j कॅप इंटू a cos ओमेगा t. हे अशा पद्धतीने आहे, राईट. म्हणजे बेसिकली काय होत आहे बघा, आपण याचा ग्राफ काढण्याचा प्रयत्न करूयात. इथं एक्स आणि वाय ॲक्सिस आपण देऊयात. ठीक आहे. ही अशी, हे पहा, ही आहे एक्स ॲक्सिस, ही आहे वाय ॲक्सिस. आता आपण काय करू, वेगवेगळ्या टाइमसाठी ओमेगा टीच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या येतील, है ना. त्यानुसार आपण पोझिशन्स ठरवूयात. लेट अस सपोज की ओमेगा टीची व्हॅल्यू आहे 0 डिग्री, है ना. त्यावेळेला काय होईल, कॉसची व्हॅल्यू 1 बनेल, हा 1 इथं मल्टिप्लाय होईल आणि आर वेक्टरची व्हॅल्यू काय बनेल बघा, a इंटू दिस a I कॅप प्लस 2a j कॅप. म्हणजे या वेळेला जेव्हा अँगल 0 डिग्री आहे तेव्हा आर वेक्टर असा आहे, x मध्ये a, y मध्ये 2a. हे बघा, x मध्ये आपण a दाखवूयात आणि y मध्ये आपण 2a दाखवूयात. म्हणजे हा बेसिकली इथं कुठेतरी येणार आहे. लक्षात आलं. दिस इज द पॉइंट. ओके. आता सपोज करा आपण ओमेगा टीची व्हॅल्यू दिली, लेट सपोज 60 डिग्री. ओमेगा टीची व्हॅल्यू 60, कॉस 60 असतो 1/2. म्हणजे हा a/2 होईल आणि ते मध्ये मल्टिप्लाय होईल. म्हणजे a/2 I कॅप प्लस a j कॅप. म्हणजे इथं जे आहे त्याच्या अर्ध होत आहे, है ना. a आहे तर त्याचं a/2 झालेलं आहे बघा, आणि इथं 2a आहे तर त्याचा अर्ध a झालेला आहे. म्हणजे हा पॉईंट असा आलेला आहे इथं. लक्षात येतं. त्यानंतर ओमेगा टीची व्हॅल्यू वाटलं तर एकदा 90 डिग्री करा. कॉस 90 होतो 0, पूर्ण व्हॅल्यू बनते 0. म्हणजे इथं असेल ओरिजिनवरती. लक्षात आलं. लक्षात येतं तुम्हाला कसा ग्राफ बनतोय. हे एक स्ट्रेट लाईन आहे, हे एक स्ट्रेट लाईन आहे आणि असं हे निगेटिव्हमध्ये पण जाणार आहे. नंतर तुम्ही जर चेकआउट केला दुसऱ्या अँगलसाठी तर तो असा ऑसिलेट करणार आहे. दिस इज हाऊ इट इज गोइंग टू ऑसिलेट ऑर द मोशन विल बी लाईक दॅट. इकडं एक्स्ट्रीम पॉईंट काय बनतील तर इकडं -2a होईल आणि इकडं -a होईल त्या रिस्पेक्टमध्ये. ठीक आहे. सो आपल्याला दिसतं की दिस इज अ स्ट्रेट लाईन. सो एक आन्सर ते आहे, इट विल बी अ स्ट्रेट लाईन. त्यानंतर यू कॅन सी दॅट हा a cos ओमेगा टी ह्याला मल्टिप्लाय झालेला आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये जेव्हा कॉस किंवा साईन येतो ऑब्विसली इट इज अ SHM. हे SHMच आहे आणि SHM आहे तर मग ते पिरियॉडिक पण आहे. फिक्स वेळेला हे रिपीट पण होणार आहे. समजतंय, कळतंय. सो याचे 3 ऑप्शन यायला पाहिजेत, स्ट्रेट लाईन, SHM अँड पिरियॉडिक. एकदा चेक करू. A, D आणि C असे ऑप्शन यायला पाहिजेत. 11चं बघा, A, C आणि D करेक्ट आहे. समजलं, कळलं. लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू, तोही खूप चांगला आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. A particle moves on the x-axis according to the equation
x इक्वल टू एक्स नॉट साइन स्क्वेअर ओमेगा टी. द मोशन इज सिम्पल हार्मोनिक विथ, पहिल्या ऑप्शनमध्ये ॲम्प्लिट्यूड विचारलेलं आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये पण ॲम्प्लिट्यूडच दिलेलं आहे, सी आणि डीमध्ये टाईम पिरियडचे ऑप्शन्स आहेत. बघा, जेव्हा तुम्हाला असं क्वेश्चन दिलं जातं ना की एस एच एम आहे, तुम्हाला दिसायला तिथं साइन ओमेगा टी आहे, पण त्याचा स्क्वेअर केलेला आहे, अशा वेळेला डायरेक्ट जम्प करायचं नाही कन्क्लुजनवरती. एस एच एमचं जे इक्वेशन असतं त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंटसाठी सिम्पली साइन किंवा कॉस असतो आणि त्याची पॉवर 1 असते. स्क्वेअर किंवा क्यूब किंवा एनी अदर पॉवर तिथं ॲक्सेप्टेबल नसते, आणि जर ते दिली असेल तर तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागेल इनटू द सिंगल पॉवर. पॉवर 1 मध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे. क्वेश्चन नंबर हा आहे 22 का नाही, क्वेश्चन नंबर 12 आहे हा. तर आपल्याला साइन स्क्वेअर वाली टर्म दिली आहे ना, तर त्याला कन्वर्ट करता येतं. एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे की साइन स्क्वेअर थीटा जो असतो त्याला कन्वर्ट करता येतं असं 1 मायनस कॉस 2 थीटा होल डिवाइड बाय 2. बघा, हे कॉस स्क्वेअर नाही आहे बरं का, हा आहे थीटाचा डबल अँगल, ह्याला डबल अँगल फॉर्म्युले म्हणतात. देअरफॉर आता त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, साइन स्क्वेअर ओमेगा टी दिलेलं आहे, त्याला मग मी असं लिहू शकतो 1 मायनस कॉस 2 ओमेगाच्या थीटाच्या जागी इथं ओमेगा टी आहे, तर 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2. देअरफॉर आता बघा इक्वेशन काय दिलेलं आहे, x इज इक्वल टू एक्स नॉट साइन स्क्वेअर ओमेगा टी दॅट इज इक्वल टू एक्स नॉट इन ब्रॅकेट हे पूर्ण 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू एक्स नॉट आता मध्ये टाकून द्या, एक्स नॉट बाय 2 मायनस एक्स नॉट बाय 2 इंटू कॉस 2 ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये हा तर पार्ट एस एच एम नाही आहे, दिस इज द पार्ट दॅट इज डुईंग द एस एच एम. हा एस एच एम आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कॉसची पॉवर 1 आलेली आहे, दिसते तुम्हाला, म्हणून मी याला एस एच एम म्हटलं. आता याच्यामध्ये हे जे पार्ट मल्टिप्लाय झालं आहे एक्स नॉट बाय 2, दिस इज दी ॲम्प्लिट्यूड. सो ॲम्प्लिट्यूड त्यांनी जर विचारलं असेल तर तुम्ही एक्स नॉट बाय 2 म्हणायचं आहे. लक्षात आलं. आणि दुसरं राहिलेलं हे मधलं 2 ओमेगा टी, याच्यावरून आपल्याला टाईम पिरियड कळतो. टाईमला मल्टिप्लाइड जो पार्ट असतो दॅट इज दी अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे इथं 2 ओमेगा, टाईमला मल्टिप्लाइड जो पार्ट आहे 2 ओमेगा दॅट इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी. फक्त ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी नाही आहे, 2 ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे इथं. ठीक आहे. आणि म्हणून मग टाइम पिरियड झाला इट इज 2 पाय डिवाइड बाय अँग्युलर फ्रिक्वेन्सी दॅट इज 2 पाय बाय 2 ओमेगा, इट इज पाय बाय ओमेगा. दिस मस्ट बी द टाइम पिरियड. एकदा चेक करू आता ऑप्शन्स. ॲम्प्लिट्यूड एक्स नॉट बाय 2 आणि टाइम पिरियड पाय बाय ओमेगा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 चे बघा ऑप्शन्स. ॲम्प्लिट्यूड तर दोन्हीही इनकरेक्ट आहेत, एकात एक्स दिलेला आहे, एकामध्ये 2x दिलेला आहे, ते गेलं. टाइम पिरियड सी मध्ये 2 पाय बाय ओमेगा आहे, पण डी मध्ये मात्र पाय बाय ओमेगा आहे. करेक्ट. सो डी याचा आन्सर आहे फक्त. इट इज अ सिंगल करेक्ट आन्सर है ना. सो 12व्याचं डी एकदा चेक करू आपण. 12व्याचं डी बरोबर आहे. लक्षात आलं, समजलं. पुढचा प्रश्न करू लगेच. क्वेश्चन नंबर 13 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. इन अ सिम्पल हार्मोनिक मोशन, पहिला ऑप्शन बघा, द पोटेन्शियल एनर्जी इज ऑलवेज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी. नो, पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी ऑसिलेट होत असतात. जेव्हा पोटेन्शियल मॅक्सिमम असते कायनेटिक मिनिमम असते है ना. सो असं नाही होत. सेकंड ऑप्शन, द पोटेन्शियल एनर्जी इज नेवर इक्वल टू कायनेटिक एनर्जी. हे पण बरोबर नाही आहे. एक पॉईंट असा येतो, इट इज ॲक्च्युली ॲम्प्लिट्यूड डिवाइड बाय √2. या पोझिशनवरती कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या इक्वल बनतात. सो नेवर हा म्हणता येणार नाही ऑप्शन. ॲट सम पॉईंट इट बिकम्स इक्वल. थर्ड, the average potential energy in any time interval is equal to the average kinetic energy in that time interval. नाही, हा पण थोडासा प्रॉब्लेमॅटिक ऑप्शन आहे. ह्याला आपल्याला ग्राफ ड्रॉ करायला लागेल. काय म्हणता येत ते,
की कोणताही टाइम पिरियड तुम्ही ठरवा. बघा आपण इथं हे करूयात, क्वेश्चन नंबर 13 आहे हा, है ना. आपण जर कायनेटिक एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम जर ड्रॉ केली समजा, है ना. समजा की कायनेटिक एनर्जीचा ग्राफ आपण असा काढला, किंवा हा आपण पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ म्हणूयात. हा आपण पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ म्हणूयात. सो याचा अर्थ काय आहे, ही कोणती पोझिशन आहे, ही कोणती पोझिशन आहे, दिस इज -a, हे तुमचं 0 आहे आणि हे पोझिशन आहे +a. लक्षात आलंय अशा पद्धतीनं. तर जिथं एक्स्ट्रीम तुम्ही पोझिशन गेलेले आहात तिथं कायनेटिक एनर्जी 0 होते, म्हणजे इथं आणि इथं. आणि मीन पोझिशनला जिथं पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, कायनेटिक तिथं मॅक्सिमम बनते, म्हणजे हे असा ग्राफ येतो. बरोबर, दिस इज द ग्राफ. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, तुम्ही कोणताही एक टाइम इंटरवल ठरवा आणि त्या टाइम इंटरवलमध्ये कायनेटिक एनर्जीचा ॲव्हरेज आणि पोटेन्शियल एनर्जीचा ॲव्हरेज सेम येतं का असं ते विचारतायत. ते म्हणतायत की येतं. एकदा चेक करू. आपण काय करू, हा टाइम इंटरवल ठरवू. हे बघा हा वाला, लक्षात येतंय, फक्त एवढा टाइम इंटरवल मी घेतोय. दिस इज द टाइम इंटरवल दॅट आय एम इंटरेस्टेड इन. कारण त्यांनी कोणताही विथ म्हणलाय, एनी टाइम पिरियड असं म्हटलेलं आहे, एनी टाइम इंटरवल म्हटलेलं आहे. तर या टाइम इंटरवलमध्ये यू कॅन सी की कायनेटिक एनर्जी जी आहे ब्लॅक कलरमध्ये, ती बघा इथून स्टार्ट होते, इथंपर्यंत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्तच आहे. म्हणजे याचं ॲव्हरेज जर पाहिलं, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जर पाहिलं तर मे बी ॲव्हरेज इथं कुठंतरी येईल. लक्षात आलं, ॲव्हरेज व्हॅल्यू. याच इंटरवलमध्ये पोटेन्शियल बघा, हे बघा इथून इथंपर्यंत आहे अशी, आणि 0 पण होते, म्हणजे त्याचा ॲव्हरेज या दोन लाईन्सच्या मध्ये इथं कुठंतरी यायला पाहिजे. दिसतंय का तुम्हाला? बघा कायनेटिकचा ॲव्हरेज हे आहे, पोटेन्शियलचा ॲव्हरेज हे आहे, एकाच टाइम इंटरवलमध्ये. मग ते सेम आहे का? बिलकुल नाही. सो सी ऑप्शन म्हणता येणार नाही की फॉर एनी टाइम इंटरवल, एनी हा शब्द तिथं प्रॉब्लेम करतोय. कोणताही रँडम टाइम इंटरवलला ॲव्हरेज कायनेटिक आणि ॲव्हरेज पोटेन्शियल सेम येणार नाहीत. ठीक आहे, सो सी पण नाही आहे. पुढचं काय म्हणलं त्यांनी, डी, द ॲव्हरेज पोटेन्शियल इन वन टाइम पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इन दिस टाइम पिरियड. बरोबर आहे. एका पूर्ण टाइम पिरियडसाठी, पूर्ण टाइम पिरियड, आता कोणताही इंटरवल नाही, एक कंप्लीट टाइम पिरियड जर तुम्ही काढलात, त्यासाठी येणारी ॲव्हरेज पोटेन्शियल आणि ॲव्हरेज कायनेटिक सेम यायला पाहिजेत. का बरं? बघा हा जो तुम्हाला वेळ दिसतो इथून इथपर्यंत, हा हाफ ऑफ द टाइम पिरियड आहे. ह्याच्या पुढं अजून एकदा एक सायकल बनेल, हे अशा पद्धतीनं. इथं तुम्ही म्हणाल की कंप्लीट टाइम पिरियड झालेला आहे पूर्ण. हा इथं जो आहे कंप्लीट टाइम होतो 0 पासून इथंपर्यंत, है ना. पोटेन्शियल असं असेल आणि कायनेटिक ब्लॅकमध्ये हे असं बनतं. आता तुम्ही बघा एवढ्या वेळामध्ये ज्या व्हॅल्यूज कायनेटिक एनर्जी घेणार आहे, हे कायनेटिक एनर्जी अशी बदलते, त्याचंच रेप्लिका उलट पोटेन्शियलमध्ये आहे. म्हणजे तोही त्या व्हॅल्यू घेणार आहे, फक्त दुसऱ्या काहीतरी वेळेला. पण पूर्ण टाइम पिरियडमध्ये दोघंही त्या सेम व्हॅल्यू घेणार आहेत, बट डिफरंट टाइम इन्स्टन्सला. पण त्यांचा ॲव्हरेज तर मग सेम यायला पाहिजे ना. लक्षात येते? बिकॉज ऑफ द ग्राफ. समजतंय? सो डी ऑप्शन करेक्ट आहे. मोस्टली इथं प्रॉब्लेम सी ऑप्शनमध्ये होते, थोडं त्याची काळजी घ्या. समजलं? लिहून घ्या. पुढचा प्रश्न करू. याचा आन्सर डी यायला पाहिजे. ठीक आहे. 14 नंबर क्वेश्चन बघा. इन SHM द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. हे कन्झर्वेशन असतं ना, हे बरोबर आहे. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मिनिमम कायनेटिक एनर्जी, हे पण बरोबर आहे. 0 असते मिनिमम. मिनिमम पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. नो. मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स द मिनिमम, बिलकुल नाही. जर ए आणि बी बरोबर आहेत तर सी आणि डी रॉंग असले पाहिजेत. सो तुमचा आन्सर आहे याचं ए आणि बी. कळलं? पुढचा प्रश्न बघू लगेच. क्वेश्चन नंबर 15 बघा. खूपच सुंदर प्रश्न आहे, एकदमच वेगळा प्रश्न आहे बघा. अन ऑब्जेक्ट इज रिलीज्ड फ्रॉम रेस्ट. द टाइम इट टेक्स टू फॉल थ्रू अ डिस्टन्स h and the speed as it falls through this distance are measured with a pendulum clock. The entire apparatus is taken on the moon and the experiment is repeated. तर मग काय होईल असं विचारलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे नीट समजून घ्या काय म्हणतायत.
2 वेळेला हा एक्सपेरिमेंट रिपीट केला जातोय, एकदा अर्थवरती एकदा मूनवरती. आपल्याला माहिती आहे मूनवरचं ग्रॅव्हिटी हे कमी आहे. ठीक आहे, तर आपण अगोदर तुम्हाला सिच्युएशन नीट एक्सप्लेन करूयात. हे डोळ्यासमोर ठेवा. हा आहे अर्थ सरफेस. ठीक आहे, आणि इथून तुम्ही याला h हाईटनी रिलीज करताय. ठीक आहे, आणि इथं आहे मून सरफेस. ठीक आहे, तिथेही तुम्ही सेम हाईटनीच त्याला रिलीज करताय अगेन. ठीक आहे, h हाईट. आता काय म्हटलेलं आहे, वी नो जे माहिती आपल्याला ते लिहून घेऊ. इथला ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g आहे, इथला ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g/6 असतं, 1/6 असतं. राईट. आता त्यांनी काय म्हटलं बघा, नीट समजून घ्या. याला खाली पडण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो आपण सिम्पल पेंडुलमनीच कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे काय, एक पेंडुलम घ्यायचा, हे समजा तुम्ही अर्थवरती एक्सपेरिमेंट करताय, एक पेंडुलम घ्यायचा, पेंडुलमला तुम्ही ऑसिलेट करायचं है ना, आणि तो पेंडुलम जेव्हा एका एक्स्ट्रीमला असेल, समजा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला, तिथं असताना या बॉलला आपण रिलीज करायचं. ठीक आहे, आणि तो खाली येईपर्यंत पेंडुलमनी किती ऑसिलेशन्स केले तो नंबर ऑफ ऑसिलेशन्स आपण लक्षात ठेवायचे. मे बी समजा 10 ऑसिलेशनमध्ये हा बॉल इथून खाली पडला असेल. लक्षात आले, म्हणजे ॲक्च्युअल टाईम नाही आहे कॅल्क्युलेट करायचा. यू हॅव टू गिव्ह द आन्सर विथ रिस्पेक्ट टू द नंबर ऑफ ऑसिलेशन्स मेड बाय द पेंडुलम. समजतंय. सेम एक्सपेरिमेंट तुम्ही टाईमसाठी मूनवरती करायचा. त्याच हाईटवरून त्या ऑब्जेक्टला रिलीज करायचं, हा पेंडुलम तिकडं न्यायचा त्याच लेंथचा, आणि परत त्याला ऑसिलेट करायचा. एक्स्ट्रीम पोझिशनवरती असताना तो ऑब्जेक्ट सोडायचा आणि बघायचं की तो खाली येईपर्यंत पेंडुलमनी किती नंबर ऑफ ऑसिलेशन्स केले. त्या नंबर ऑफ ऑसिलेशन्सना कम्पेअर करायचं. मे बी अर्थवरती असताना 10 ऑसिलेशन झाले, तर मूनवरती येताना किती ऑसिलेशन झाले ते बघायचं. जर 11 ऑसिलेशन झाले याचा अर्थ तो जास्त वेळ घेतोय, जर 9 ऑसिलेशन लागले याचा अर्थ तो कमी वेळ घेतोय, जर एक्झॅक्ट 10 ऑसिलेशन लागले तर दोघं सेम वेळ घेतात. समजलं, कळलं आपण काय म्हणतोय, की हा एक्सपेरिमेंट कसा आहे मी ते समजावून सांगतोय. हे झालं टाईमबद्दल. सेम सिनारिओ वेलॉसिटीसाठी करायचा. कळतंय की टाईम पेंडुलमवरती ठरवायचं आहे की किती स्पीड त्याची झाली असेल. ओके, मग आता हे कसं करावं मी तुम्हाला लॉजिक देतो याचं. बघा, आपण पेंडुलमच्या ऐवजी जर ॲक्च्युअल टाईम आणि ॲक्च्युअल स्पीड जर कॅल्क्युलेट केली असती तर काय झालं असतं. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळं या 2 केसेसमध्ये किती वेळ लागला असता हे जर आपण काढलं असतं बाय युझिंग क्लॉक, नॉट द पेंडुलम स्विंग्स, त्याच्या ऑसिलेशनवरती नाही, नॉर्मल क्लॉक, एक डिजिटल क्लॉक जर आपण तिथं वर घेऊन गेलो, इथून सोडलं, क्लॉक स्टार्ट केला, इथं आला, क्लॉक बंद केलं, किती वेळ लागेल, आणि परत इथं एकदा सोडलं, क्लॉक ऑन केला, पडला, क्लॉक बंद केला, इथं किती वेळ लागेल. डिजिटल क्लॉकवरती जसं की ग्रॅव्हिटीचा काही इफेक्ट नाही होणार त्या क्लॉकला, है ना, तो तर सेलवरती चालणार आहे. तर अशा केसेसमध्ये वेन यू आर युझिंग द क्लॉक, टाईम आणि स्पीड कसे असतील हे जर काढायचा प्रयत्न केला तर काय इक्वेशन बनेल एकदा बघूयात. आपल्याला माहिती आहे फ्री फॉलचा टाईम पिरियड किती असतो. द टाईम पिरियड इज √2h/g असतो, आणि या केसमध्ये हे अर्थचं टाईम पिरियड आहे, टाईम इंटरवल आहे, आणि मूनचा काय बनेल, इट इज √2h/g/6 है ना, ह्या अशा पद्धतीने. सो आपण जो डिजिटली टाईम पिरियड कॅल्क्युलेट करू, तुम्हाला हा इथं दिसतोय की इथलं ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी आहे, त्यामुळं इथं लागणारा वेळ हा डेफिनेटली जास्त असेल. म्हणजे जो ॲक्च्युअल टाईम इंटरवल असेल तो जास्त असणार आहे मूनच्या केसमध्ये. ॲक्च्युअल म्हणतोय बरं का मी, ॲक्च्युअल. पेंडुलमनं कॅल्क्युलेट केलेला आपण अजून काढलेला नाही आहे. ठीक आहे, सो द ॲक्च्युअल टाईम पिरियड विल बी ग्रेटर इन दिस केस. व्हॉट अबाउट द स्पीड. स्पीडचं इक्वेशन आपण कसं काढतो, तर वेलॉसिटीचं इक्वेशन असतं √2gh. तर इथं जीची व्हॅल्यू तर सिम्पली जीच आहे, पण मूनच्या केसमध्ये ती g/6 आहे, ह्या अशा पद्धतीने. नाव यू कॅन सी अगेन की इथला g हा कमी आहे, म्हणजे इथं ॲक्च्युअल जी वेलॉसिटी बनेल, ॲक्च्युअल वेलॉसिटी
म्हणजे समजा मी तिथं कॅच करायला दोन्ही ठिकाणी थांबलोय, अर्थवरती कॅच केलं, मूनवरती कॅच केलं, तर माझ्या हातावरती कितीनं तो बॉल आपटेल ती वेलॉसिटी म्हणतोय मी, तर ती ऑब्व्हियसली या केसमध्ये कमी असणार आहे. सो ॲक्च्युअल वेलॉसिटी आणि ॲक्च्युअल टाइम जर कॅल्क्युलेट केले, मेजर करणारे नाही, मेजर म्हणजे पेंडुलमनी मेजर करतोय त्याच्याबद्दल नाही आहे बोलत मी, ॲक्च्युअल रिअल, ठीक आहे, ते जर वेलॉसिटी आणि टाइम कॅल्क्युलेट केले तर आपल्याला कळतं की ते दोन्हीही सेम नाही आहेत. इथला टाइम हा जास्त आहे आणि इथली वेलॉसिटी ही कमी आहे. लक्षात आलंय? आता आपण पेंडुलमवरती येऊयात. ह्या इक्वेशनचा आपण वापर करणार आहोत. यू कॅन सी हिअर की जो टाइम आहे खाली पडण्याचा तो कशावर डिपेंड करत असतो बघा. टाइम कशावरती डिपेंड करत असतो? जी वरती डिपेंड करतोच है ना. टाइम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ जी. वी नो दिस पार्ट है ना. खाली पडण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो अंडर रूट जी वरती डिपेंड करत असतो, आत्ताच पाहिलं. आणि मूनवरती बिकॉज जी कमी होतो आपल्याला कळलं होतं की त्यानुसार टाइम इंटरवलमध्ये फरक पडतो. नाव थिंक अबाउट द सिम्पल पेंडुलम ॲपॅरेटस. किती ऑसिलेशन्स होतात यावरती आपण टाइम ठरवणार होतो. 10 ऑसिलेशन्स होतात का 9 ऑसिलेशन होतात यावरती टाइम ठरणार होता, बरोबर. आपण ॲक्च्युअल डिजिटल क्लॉक नव्हतो यूज करणार, आपण ऑसिलेशन्सवरती ठरवणार होतो की किती वेळ लागला असता, बरोबर. नाव इथं अर्थवरती जो टाइम पिरियड आहे पेंडुलमचा तो कशावरती डिपेंड करतो. इट इज टाइम पिरियड इज 2 पाय अंडर रूट एल अपॉन जी. यू कॅन सी दॅट द टाइम पिरियड इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. म्हणजे अर्थवरती पेंडुलमला ऑसिलेट करायला जो काही वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ मूनवरती लागेल, कारण मूनची ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कमी आहे. किती टाइम्स कमी आहे? 6 टाइम्स कमी आहे. म्हणून इथं ऑसिलेशनचा जो टाइम पिरियड आहे तो √6 टाइम्स जास्त असेल कम्पेअर्ड टू अर्थ. म्हणजे इथं पेंडुलमला एक ऑसिलेशन कंप्लीट करायला √6 टाइम्स जास्त लागणार आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता मी काय करतोय बघा. अर्थच्या केसमध्ये जो ॲक्च्युअल टाइम होता, समजा ॲक्च्युअल टाइम होता तो इमॅजिन करू की 10 सेकंड होता. ॲक्च्युअल टाइम 10 सेकंड होता. तर मूनच्या केसमधला ॲक्च्युअल टाइम किती यायला पाहिजे होता? इथलं ॲक्झलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 6 टाइम्स कमी आहे. आत्ताच एक इक्वेशन बनवलं होतं आपण, √6 टाइम्स टाइम जास्त असला पाहिजे होता. तर इथला टाइम किती झाला असता? 10√6 सेकंड्स. करेक्ट. नाव इमॅजिन करू की अर्थवरती लागणारा टाइम पिरियड जो आहे तो 1 सेकंडचा होता पेंडुलमचा. लक्षात आले? पेंडुलमचा टाइम पिरियड हा 1 सेकंडचा होता. तर किती ऑसिलेशन्स व्हायला पाहिजेत? नंबर ऑफ ऑसिलेशन्स किती व्हायला पाहिजेत? 10 व्हायला पाहिजेत ना. टाइम पिरियड 1 होता, ॲक्च्युअल टाइम 10 लागणार होता, म्हणजे 10 ऑसिलेशनमध्ये हा खाली पडला असता. करेक्ट. नाव कम बॅक टू दिस पॉइंट. इथला टाइम पिरियड किती बनेल? त्याच पेंडुलमचा टाइम पिरियड मूनवरती कितीचा बनेल? इथं जर 1 सेकंड आहे, इथली ग्रॅव्हिटी 1/6 आहे, तर ऑब्व्हियसली √6 सेकंडचा टाइम पिरियड बनेल. √6 टाइमनी वाढणार होता, बरोबर. मग नंबर ऑफ ऑसिलेशन्स किती होतील बघा बरं परत एकदा. नंबर ऑफ ऑसिलेशन्स किती होतील? ॲक्च्युअल टाइम डिवाइड बाय टाइम पिरियड, परत 10 ऑसिलेशन. बघा इकडं पण 10 ऑसिलेशन, इकडं पण 10 ऑसिलेशन. म्हणजे पेंडुलमनी जर टाइम कॅल्क्युलेट केले तर ते सेम येतात. असं का झालं? बघा, ग्रॅव्हिटी तर कमी होणार आहे मूनवरती, आपल्याला माहिती आहे. म्हणजे डेफिनेटली मूनवरती जास्त वेळ लागणार होता, तेही माहिती आहे आपल्याला. पण तरी पण पेंडुलमनी सेम वेळ का लागला? कारण जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरताय सिम्पल पेंडुलमवाला, त्या सिम्पल पेंडुलमचा टाइम कॅल्क्युलेट करण्याचा जो प्रोसेस आहे, दॅट प्रोसेस इट सेल्फ डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटी. आणि ग्रॅव्हिटीचा सेम इफेक्ट त्याच्यावरती होतो. म्हणजे बॉलला पडायला जास्त वेळ लागतो मूनवरती, मान्य आहे. √6 टाइम्स मूनवरती जास्त वेळ लागतो बॉलला पडायला. ॲक्च्युअल टाइम इज मोर दॅन √6 कम्पेअर्ड टू द अर्थ. पण जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरतायत तो पण √6 टाइम्स स्लोवर चालणार आहे मूनवरती.
त्यामुळं इफेक्टिव्हली तुम्हाला कळणार नाही की जास्त वेळ लागलेला आहे, कारण तर तुम्ही त्या इन्स्ट्रुमेंटवरती विश्वास ठेवताय. कळलं? इन्स्ट्रुमेंट पण तितक्याच टाइम्स स्लो होणार आहे जितकी टाइम्स ती प्रोसेस. कळतंय? त्यामुळं मेजर्ड टाइम पिरियड विल बी द सेम ऑन द अर्थ अँड द मून. दॅट इज द आन्सर. ठीक आहे. ॲक्च्युअल टाइम वेगळा असेल बरं का. हे बघा, सी आणि डी ऑप्शनमध्ये ॲक्च्युअल टाइम आणि ॲक्च्युअल स्पीडबद्दल बोलत आहेत. ते डेफिनेटली वेगळे असणार आहेत, है ना. पण जेव्हा तुम्ही ते मेजर करताय युझिंग द पेंडुलम इट सेल्फ इज अफेक्टेड बाय द ग्रॅव्हिटी, अशा केसेसमध्ये द मेजर्ड टाइम विल बी सेम. आणि मग सेम लॉजिक आपण स्पीडला पण देऊ शकतो की द मेजर्ड स्पीड शुड ऑल्सो बी द सेम, कारण मेजर्ड स्पीड जी आहे व्ही ती पण √g वरतीच इफेक्ट करते. जी मध्ये जो इफेक्ट होणार आहे तो इफेक्ट वेलॉसिटीवर पडेल, तोच इफेक्ट टाइम पिरियडवरती पडणार होता पेंडुलमच्या. लक्षात येते? हा प्रश्न खूप सुंदर आहे, कारण याच्या लँग्वेजमध्ये थोडीशी प्रॉब्लेम होते ऑप्शन्समध्ये पण, की मेजर्ड टाइम आणि ॲक्च्युअल टाइम काय बदल आहे. तर तो मी एक्सप्लेन करण्यासाठी थोडा हा प्रश्न एलॉंगेट केला होता. आय होप की तुमच्या लक्षात आलेलं आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अजून डाऊट्स असतील तर प्लीज डेफिनेटली कमेंट्समध्ये लिहून मला कळवा. मी त्यासाठी वेगळा काहीतरी व्हिडिओ बनवेन. ठीक आहे? लक्षात आलं? सो याचा आन्सर ए आणि बी यायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 16 या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग विल चेंज द टाइम पिरियड ॲज दे आर टेकन टू द मून. बघा, मूनवरती गेल्यामुळं कोणता ऑब्जेक्ट त्याचा टाइम पिरियड बदलेल असं म्हटलेलं आहे. मूनवरती गेल्यामुळं काय इफेक्ट होतो? फक्त जी मध्ये इफेक्ट पडतो. सो जी वरती डिपेंडेंट असणारे कोणते टाइम पिरियड आहेत ते बघा. सिम्पल पेंडुलमचा 2π√L/g डेफिनेटली इफेक्ट होईल. फिजिकल पेंडुलम काय असतो? त्याचा टाइम पिरियड 2π√ इनर्शिया डिवाइड बाय mgd, हा पण इफेक्ट करेल. टॉर्शनल पेंडुलममध्ये कुठेही जी नसतो आणि स्प्रिंग मास सिस्टममध्ये पण जी नसतो. म्हणजे राहिलं फक्त ऑप्शन ए आणि बी. का बरं? तुमच्याकडे जर ह्याचे फॉर्म्युले नसतील तर मी लिहून देतोय, ते नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्या. सिम्पल पेंडुलमचा तर माहितीच असणार आहे तुम्हाला, तो दिलेलाच असतो. हा सिम्पल पेंडुलमचा आहे आणि फिजिकल पेंडुलमचा जनरली मिस आउट केला जातो, तोही मी देतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया डिवाइड बाय mgd हे आहे. बाकीचे जे दोघं आहेत त्याच्यामध्ये जी नसतो. लक्षात आलं? टॉर्जनल पेंडुलम जो आहे त्याचा टाइम पिरियड आहे 2π √ इनर्शिया अपॉन टॉर्जनल कॉन्स्टंट, असं त्याचं इक्वेशन आहे. आणि स्प्रिंग ब्लॉकचं तर माहितीच आहे आपल्याला, T = 2π मास अपॉन स्प्रिंग कॉन्स्टंट. हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे इथला आणि हा टॉर्जनल कॉन्स्टंट आहे बरं का, म्हणजे त्याला पीळ दिल्यानंतर जे असतं ते आहे. सो यू कॅन सी की या दोघांमध्ये जीची व्हॅल्यू आहे. सो हे दोघं फक्त जी मुळे इफेक्ट होणार आहेत, हे दोघं नाहीत होणार. सो फक्त सिम्पल पेंडुलम आणि फिजिकल पेंडुलमला आन्सर बदलेल वेन यू टेक देम टू द मून. ठीक आहे? कळलं? इथं आपण थांबतोय. आपले 6 प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला जर अजून काही डाऊट्स असतील किंवा अजून एखादी कॉन्सेप्ट काही असं मला तुम्हाला सांगावं असं वाटत असेल, यू कॅन डेफिनेटली राईट टू मी इन द कमेंट सेक्शन. मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.